स्वर्गीय दिबा पाटील हे सामाजिक न्यायासाठी, भूमिपुत्रांच्या हक्कासाठी आणि लोकहितासाठी लढणारे लोकनेते होते। आज त्यांची जन्मशताब्दी आहे आणि त्या निमित्ताने नवी मुंबईतील जासई या ठिकाणी होणाऱ्या विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव द्यावे या आग्रही मागणीसाठी भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बालेमामा यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी ते जासई असे भव्य कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहेत। त्या संदर्भातली नेमकी परिस्थिती काय आहे त्याचा आपण आढावा घेत आहोत। या ठिकाणी आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत। नेमकी यावेळी आपलं नियोजन कशा स्वरूपाचं असणार आहे? स्वर्गीय दिवंगत दिबा पाटील साहेब यांचं महान असं कर्तृत्व आणि या कर्तृत्वाला एक योग्य सन्मान देण्यासाठी होऊ घातलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आपण त्यांचे नाव देऊन त्यांना योग्य असा सन्मान करायचा आहे। आणि खूप वर्षांपासूनची अशी मागणी आहे, अतिशय योग्य अशी मागणी आहे। महाराष्ट्र शासनाने सुद्धा एकमुखी ठराव देऊन सुद्धा केंद्र सरकार अजूनपर्यंत या गोष्टीचं जाहीर करत नाही आणि येत्या काही दिवसातच या विमानतळाचं उद्घाटनही होणार आहे असं ऐकिवात येत आहे। त्यामुळं ऐकिवात उद्घाटनापूर्वी आपण ह्या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव जाहीर करावं अशी आग्रही मागणी, ज्याप्रमाणे मनोज जरांगे साहेबांनी मराठा आंदोलन उभं केलं त्याचप्रमाणे आपले लाडके खासदार आदरणीय बाळेमामा म्हात्रे साहेब भिवंडीचे खासदार यांनी सर्व भूमिपुत्रांना एकत्र घेऊन, सर्व समाजाला एकत्र घेऊन, कुठल्याही समाजाच्या बंधनात न राहता आगरी, कोळी, कुणबी, कराडी, मराठा या सर्व समाजाला एकत्र घेऊन हे जन आंदोलन उभारून एक केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ही भिवंडी ते जासईपर्यंत नवी मुंबई विमानतळाला पूर्ण घेराव घालून जासईला जे की आदरणीय दिबा पाटील साहेबांचं, स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं जन्मगाव आहे, तिथं त्यांची स्मृतिस्थळ आहे। या स्मृतिस्थळाला मानवंदना देण्यासाठी दिबा पाटील कार रॅली, मानवंदना रॅलीचं आयोजन केलेलं आहे। या रॅलीच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारला एक संदेश देत आहोत की हे एक ट्रेलर आहे। खासदार साहेबांनी त्यांच्या प्रेस नोटमध्ये पण सांगितलं एक ट्रेलर आहे। जर तुम्ही दिबा पाटील साहेबांचं नाव देण्यासाठी दिरंगाई करत असाल तर ह्यापुढं उग्र आणि तीव्र असं आंदोलन छेडलं जाईल आणि जोपर्यंत दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला देणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील आणि तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं उद्घाटन होऊ देणार नाही असं एक जाहीर त्यांनी धमकी दिलेली आहे केंद्र सरकारला की ह्या मार्फत, या रॅली मार्फत आणि आपल्या चॅनल मार्फत आम्ही आपल्याला आवाहन करू इच्छितो की लवकरात लवकर स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला जाहीर करावं अशी आग्रही मागणी आपण ठेवत आहोत। ज्या पद्धतीने दिबा पाटलांनी सांगितलं होतं की भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष केल्याशिवाय न्याय मिळणार नाही, आज तीच परिस्थिती आलेली आहे त्यांचं नाव देण्यासाठी। आपण उभा महाराष्ट्राचा इतिहास बघत असाल की कुठलंही मागणी किंवा कुठलंही आंदोलन हे संघर्षाशिवाय होत नाही आणि दिबा पाटील साहेबांनी सुद्धा हे रक्तरंजित संघर्ष केलेला आहे। 5 हुतात्मे झालेले त्यावेळेस त्यांच्या सोबत आणि दिबा पाटील साहेब सुद्धा जखमी झाले होते आणि ही रक्तरंजित क्रांती आहे आणि ही रक्तरंजित क्रांती अशीच क्रांती पुढे राहील आणि जोपर्यंत दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला देणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे। याची आपण या रॅलीमध्ये साधारणपणे किती कार सहभागी होणार आणि आपण कार चालक किंवा जे जाणार आहेत स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी त्यांना काय आव्हान करणार? नक्कीच बघा, आता काही दिवसांपासून या कार रॅलीचं जेव्हा मेसेज सर्वत्र फिरत आहे, मीडियावर फिरत आहे, उत्स्फूर्त असा समाज बांधवांचा प्रतिसाद मिळत आहे। अतिशय कमी वेळामध्ये जवळजवळ 2 ते 2.5 हजार कार आणि कमीत कमी 10,000च्या आसपास कार्यकर्ते ह्या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत आणि दिबा पाटील साहेबांना मानवंदना देऊन त्यांना योग्य असा सन्मान देण्याचा सर्वच भूमिपुत्रांनी प्रयत्न केला जाणार आहे। आदरणीय खासदार सुरेश बाळेमामा म्हात्रे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज दिबा पाटलांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांना मानवंदना देऊन केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी भव्य अशी मानवंदना कार रॅलीचे आयोजन भिवंडीतून करण्यात आले आहेत। नेमकी याबाबत या रॅलीनंतर केंद्र सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं मात्र उचितच ठरणार आहे। नरेश पाटील, न्यूज 18 लोकमत, भिवंडी।